विद्यमान खासदार उमेश पाटील यांचं तिकीट त्या ठिकाणी कापून पक्षाने जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली। खरं तर पक्षाने जो निर्णय घेतला हा पक्ष स्तरावर घेतला, पण जी उमेदवारी आता झाली आहे स्मिता वाघ यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती होती आहे आणि उमेदवारांनी देखील त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। ते देखील पक्षाचं प्रामाणिक काम करणार आहेत। आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की जळगाव जिल्ह्यातनं चाळीसगावमधून कमीत कमी 1 लाख मतांचा, जिल्ह्यातनं 5 लाख मतांचा गिरीश भाऊंच्या, देवेंद्रजींच्या प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हा 5 लाखाचा लीड देणार आहोत। काय सांगाल, आपण जळगाव लोकसभेची जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे? आपण घेतली म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे। माझी काय, कार्यकर्त्याची जबाबदारी तेवढीच आहे। आमच्याकडे जेवढी जबाबदारी नेत्याची तेवढीच बूथ प्रमुखाची देखील असते। नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून सगळेजण आम्ही काम करतो। गिरीश भाऊ राज्यभर पाहताय, तर जळगाव जिल्ह्यातले काही भागात मला जास्त लक्ष घालावं लागेल। स्मिताताई महिला म्हणून फिरायला मर्यादा म्हणा किंवा सगळे यंत्रणा म्हणून पक्ष आहेच म्हणा, ते सगळे काम करतीलच, पण त्यांची देखील अजून उदय बापूंच्या कार्यकाळापासून सगळे कार्यकर्ते, मानणारी फळे आहेत, ते सगळेजण आता कामाला लागतील। उमेश पाटील यांचा लोकसभेतला, संसदेतला त्या ठिकाणी परफॉर्मन्स पाहता टॉप 10 मध्ये त्यांची त्या ठिकाणी खासदार म्हणून टॉप 10च्या संदर्भात मला माहिती नाही, पण संसदेकडनं असं कुठेही माझ्या माहितीनुसार अधिकृत तशी घोषणा मला काही पाहावयास मिळालेली नाही। पण बघा, पार्टी अगदी मागच्या वेळेस आमच्याकडे असं आहे की उद्या उठून पार्टी मलाही सांगू शकते जरा काही काळ तुम्ही आराम करा, पक्षाची सेवा करा। असे कितीतरी लोक आहे की ज्यांना थोडं थांबवलं, पुन्हा अगदी त्यांना मुख्य प्रवाहात आणलं। तावडे जे आहेत, ज्यांना तिकीट नाकारलं त्यांनाच तिकीट देण्याची भूमिका देण्यात आली। म्हणजे केवढे मोठे हा पक्ष वेगळ्या पद्धतीने काम करतो, सगळ्यांच्या बाबतीत ती भूमिका आहे। त्याच्यामुळे त्यांचं तिकीट नाकारलं किंवा असं म्हणण्याचं कारण नाही, पक्षाच्या डोक्यात त्यांना भविष्यात खूप मोठी संधी देण्याचा विचार असू शकतो। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे। मीडिया काय म्हणतं काय नाही, ते स्वतः नाराज नाहीये, त्यांनी मनापासून स्वीकारलंय, त्याच्यामुळे आपण काही त्यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। अरे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, माझ्याकडे टपालाचं काम जरी म्हटलं तेवढंच असतं की इथलं पत्र घ्यायचं, तिथं द्यायचं। संजय पवारांनी का म्हटलं, ते का बोलले, त्यांचा तसा मिश्किल स्वभाव आहे, राजकीय टिप्पणी त्यांनी केली। संजय पवार उन्मेषदादा अतिशय घनिष्ठ आणि जवळचे मित्र आहेत, तुम्ही ते संजय पवारांना विचारा, ते काय बोलले याच्यावर मी बोलणं उचित नाही। आता कुठल्या वक्तव्याची चर्चा कोण कशी करतंय मला माहिती नाही, पण उन्मेषदादा खूप समाधानी आहेत। त्यांनी अगदी सांगितलं की ते पक्षाला आई समजता, आईची तेही सेवा करतील, आम्ही सगळेजण आईची सेवा करायचं ठरवलंय। पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेणार या ठिकाणी कडक इशारा दिलेला आहे, काय सांगतो? नाही, माझी तरी भूमिका नेहमीची आहे तशी त्या संदर्भात। जो चुकेल, जो हे करेल, पक्ष बघत असेल, पक्ष निर्णय घेईल। अनेक वेळेस चाळीसगाव मध्ये पक्ष अंतर्गत या ठिकाणी बंधनं झालेले आहेत, विधानसभा निवडणूक असेल, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, त्याचबरोबर इतर निवडणूक असेल। बीता हुआ कल छोड़ दो, आने वाले कल में जिएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।